फायनलचा दुसरा सामना आपण पाहतायत. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. सेमी फायनलचा दुसरा सामना. फ्रेंडशिप लीग 2026 चं हे सुंदर आयोजन. चला मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच चेतन आपण पाहतायत. मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच चेतन. जबरदस्त बॅटिंग केली होती. चला मॅचला होईल सुरुवात आता. प्रसाद हार्ड हिटर फलंदाज आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं या फलंदाजांना. शार्दूल गोलंदाजी मार्कवर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. सेमी फायनलचा हा दुसरा सामना. बॅटची जरू लागले तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईनल रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. श्री गणेश होते ब्लू सायक्लॉन या संघाचा. पहिल्या चेंडूवर सिंगल परिपूर्ण केली गेलंय. श्री गणेश केला होतोय ब्लू सायक्लॉन या संघाचा. हॅलो स्कोर कार्डवर धावा आहेत. एक चेंडूच्या अगदी समाप्त खेळ. सेमी फायनलचा हा दुसरा सामना आपण पाहतायत. गोलंदाज शार्दूल. पुढील बॉल समोर विपुल. हवाई सफर करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. हो 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 हे काय घडलं की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. झेल सुटला आणि त्याचे परिणाम भूपेश तांडेलने चांगली बॅटिंग केली आणि संघाला फायनल मध्ये पोहोचवलंय. इथून एक सोपा झेल होता. स्टायलिश झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय. स्कोर कार्डवर धावा आहेत 2-2 अगदी चेंडूच्या समाप्त खेळ. पुढील बॉल प्रसाद ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिझन मध्ये. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 3 या अंकावर. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. प्रत्येक चेंडूवर सिंगल परिपूर्ण केले गेले. गोलंदाज पुढील बॉल. विपुलला एक जीवनदान मिळालंय. विपुलला जीवनदान मिळाले. बघा झेल सुटल्याचे परिणाम. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये येतोय चौकार. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल को तेरा देगा. थँक्यू. 4 धावांची स्कोर कार्ड जाऊन पुढे 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. शार्दूल यावेळेस चेंडूला येऊन दिलंय. वेट केले गेले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला जाईल. चांगली रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. कारण प्रसादची विकेट खूप महत्वाची आहे. येथून डगआउट मध्ये आऊट द्यायचा इशारा केला होता. 3 धावा कंप्लीट झाल्या. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. अजूनही एक बॉलचा खेळ शेष आहे. 10 धावा स्कोर कार्डवर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. अजून प्रसादच्या बॅट मधून हवाई सफर पाहायला मिळाली नाहीयेत. परंतु विपुलला जीवनदान मिळालं. त्यानंतर चौकार लगावला गेलाय. फुलटॉस बॉल. प्रसाद सोडणार नाहीये आणि हा येतोय षटकार 6. अगदी समाप्त के 16 16 धावा बिनबाद. 16 धावा स्कोर कार्ड वर आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज मार्क वर येते गोलंदाज
बिपिन गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केल्यात. 16 धावा धावफलकार आल्यात. प्रसादने त्या फुलटसवर अगदी खरपूस समाचार घेतला. गोलंदाज मार्कवर बिपिन समोर विपुल. हलक्या हाताने अगदी सन्मान दिला. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. त्यांचं लक्ष असेल प्रसाद, कारण प्रसाद एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याची विकेट्स खूप महत्वाची आहे. आणि सिंगल परिपूर्ण केले. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 रन 17 या अंकावर. डीबीएनची टीम आपण संपूर्ण पाहतायत, ज्याने नारंगी पासून वानखेडे स्टेडियमचा प्रवास केलाय. अप्रतिम प्रवास राहिला. डिसेबलची स्पर्धा जरूर पाहायला मिळाली. सलग 3 दिवस कव्हरेज केली होती. 7 ते 8 कॅमेऱ्यांशी आपण ती जरूर स्पर्धा पाहिली होती वानखेडे स्टेडियमवर. पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू, त्याच्यावर घेतलाय समाचार. धावा मिळतील अगदी 6. षटकार. धावसंख्या डीसी ऑपरेटर आपण रेडी राहायचं आहे. स्कोर कार्डवर धावा 23. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. प्रसाद ऑन फायर. धावसंख्या अगदी झपाट्याने वेगाने द्रुत गतीने आपण पाहताय. 29 ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. प्रशांत भगत हे त्यांचं आवडीचं क्षेत्र आहे. ज्या गोष्टीमध्ये ज्यांना आवड आहे त्यामध्ये कला दाखवण्याची संधी आपण पाहतायत. दुबई रिटर्न. अजून पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. आता सध्या वानखेडे पण तुम्ही पोहोचल्यात. आणखीन मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. सध्या कला दाखवतोय आमचा चेतनजी पाटील, डान्सिंग अंपायर आपण पाहतायत. ती मनोरंजन करतोय. स्कोर कार्डवर धावा 29. 29 धावा स्कोर कार्डवर. बॅक टू बॅक 2 षटकार प्रसादच्या बॅट मधनं जरूर पाहायला मिळालात. बिपिनवर हल्ले चढवले जातात. 29. 29. पुढील बॉल. हो, तिसराही हवा सफर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी केली. बिपिनचं कौतुक करायला चेंडू थोडासा पुढे ठेवण्यामध्ये अगदी यशस्वी झालाय. मागचे 2 बॉल पाहिले तर थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता आणि 4 बॉलची समाप्तीला स्कोर काढून धावा आहेत 29 बिनबाद. पुढील बॉल. समोर बिपिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस खोदून काढला जातो. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर काढून आपलं 30 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. इथून एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. विकेट्स घेणं खूप गरजेचं असेल सुपर स्ट्रायकर्स या संघासाठी, कारण सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेलंय. 30 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आतापर्यंत. शेवटचा बॉल. ड्राईव्ह केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाठलाग केला जातोय. चेंडूला स्टॉप केला जाईल का? इथून पंचांचं सिग्नल येतील. चौकार. 2 षटकाची समाप्ती आली. स्कोर कार्ड धावा आहेत 34 बिनबाद. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 34. मागच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार म्हणजे तब्बल 18 धावा मागच्या ओव्हर्स मध्ये आल्यात. तन्मय आहे गोलंदाजी मार्कवर.
इथून एखादा ब्रेक तू द्यावा लागेल, एक दोन धक्के द्यावे लागतील तर कमीत कमी स्कोर मध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय. समोर प्रसाद एका बाजूने 7 चेंडूमध्ये 21चं योगदान, विपुल 5 मध्ये 13चं योगदान. पुन्हा एकदा आखूड टप्प्याला थारा नाहीये. इथे फटका फसला गेलाय, वन हँडेड कॅच पकडला गेलाय. क्या बात आहे प्रसादचा अगदी NS. माझ्या हरणीला करवरणीला माझ्या हरणीला करवरणीला थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. काय वन हँडेड कॅच पकडलाय, अप्रतिम. आणि प्रसाद सारखा एक महत्वाचा फलंदाज होता, प्रसादने प्रसादचा झेल टिपलाय. क्या बात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नाव सांगा फलंदाज. करुणेश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू आपण पाहू शकता. अगदी आमच्या कॅमेरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये संस्कार होते. ड्रोन ऑपरेटर करुणकडे संधी असेल, चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला गेलाय. इथून चांगली संधी तुम्हालाही असेल. तन्मय पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा उडवला गेलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा रोनक वन बाउन्स सीमारेषा पार येतो ह्या चौकार. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. नाद जीवाला आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा. दिसते नाद थँक्यू. 38 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 2 बॉलची समाप्ती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मला. शेंडूला येऊन दिलं, वेट अँड वॉच केलं. अगदी फक्त दिशा दिली गेले. एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 39 या अंकावर. लेफ्ट हँड फलंदाज विपुल एका बाजूने आपण पाहतायत. विपुल एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय. 13चं योगदान विपुलचं राहिलंय 5 चेंडू मागे. स्कोर कार्ड होता 39 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा धाव फलकावर. गोलंदाज पुढील बॉल. विपुल 39 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू पाहू शकतात आपण. अगदी सुंदर नजारा पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढील बॉल. 39 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तो सिंगल रोखू शकत नाहीये. सामना खूप महत्वाचा रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतायत. डगआउट मध्ये आवाज येतोय. अपील डगआउट मध्ये होत आहेत. 40 रन 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगदी ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकतात. सुंदर असं मैदान. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळचं हे सुंदर मैदान अगदी पाहायला मिळतंय. वेट अँड वॉच केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या अंकावर. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. सुंदर असं मैदान आपण पाहताय ड्रोनच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तन्मय. समोर विपुल. 5 बॉलची समाप्ती झाली. शेवटचा बॉल असेल. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. 41. इथून सफल झाल्यात पाईन क्षेत्रामध्ये चेंडू जायला ट्रॅव्हल चौकारांसाठी. झाली षटकाची समाप्ती. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. नाद जीवाला आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा. दिसते नाद खुळा.
थँक्यू. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगदी 3 षटकाच्या समाप्ती अखेर. आता येणारे 6 चेंडू इथून 50-55च्या आतमध्ये रोखावा लागेल. 15ची सरासरी अगदी मेंटेन केली गेले. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मार्कवर गोलंदाज येतोय. प्रसाद अंतिम षटक असेल. शफल झाले होते. एक धाव कंप्लीट केली जाईल. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ ट्रॅबल झालाय सीमारेषेच्या पार. चौकार. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी साडीला आपलं लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी. प्रसाद पहिल्या बॉलवर आला. ह्या चौकार. स्कोर कार्डवर धावा द्याल 49. 49 धावा स्कोर कार्डवर. येणारे जुनी 5 बॉलचा खेळ शेष आहे. करुणेश चांगली बॅटिंग करतोय. विपुल चांगली बॅटिंग करतोय. स्कोर कार्डवर धावात 49. 1 गडी बाद. सेमी फायनलचा दुसरा सामना आपण पाहत आहेत. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. सेमी फायनलचा दुसरा थरार. ब्लू सायक्लॉन की सुपर स्ट्रायकर फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून फटका फसला गेलाय. नो मान्स लँड मध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हल. 1 बाउन्सने क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 51 अंकावर. दोन धावा इथून एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचले 52 रन्स 52 अंकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुढील बॉल. शेवटचे 3 चेंडू. विपुल. हो हो इथून विकेट जवळ पतन. दुसरा धक्का. विपुल बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. किरण नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू असतील. 52 रन 52 धावा धावफलकावर. 52 रन्स 52 धावा धावफलकार आहेत. इथून आणखीन 2 डॉट बॉल येतील का? प्रसाद हा गोलंदाज आपण पाहत आहे. समोर किरण. शेवटचे 2 चेंडू. पुढे जाऊन पंच केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पाठलाग केला जातोय. चेंडू नाही थांबणार. शेवटच्या मोमेंटला रोखला गेलाय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता आणि 3 धाबा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. तिहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 55. 55 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल. 55 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल या इनिंगचा. क्लीन बॉल. 55 धावा स्कोर कार्डवर. 56 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू मागे. मारने का नहीं. क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. होगी तेरी दांडी गुल हाँ मेरा साहेब
Ladies and gentlemen, are you ready? छप्पन धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 56 धावा. धावा येतील, धावा मी करू शकतो. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. चला, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 24 चेंडू 56चं लक्ष असेल विजयासाठी. गोलंदाज पहिला बॉल. समोर आपण फलंदाज पाहतोय बिपिन. तुम चांगली फलंदाजी करावी लागेल, सुरुवात चांगली करावी लागेल. पहिला बॉल, पहिला चेंडू आपण पाहतायत. पंचांना अगदी वॉर्मअप करण्याची संधी मिळाली. गोलंदाज पुढील बॉल ऑन साइडला. इथे फटका फसला गेलाय. पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. इथून बिपिनला परतावा लागेल. गॉन. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद फिरवा थँक्यू. इथून परतावा लागलाय बिपिनला. हताश, हतबल, निराश मनाने, कारण सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. ते झालं नाहीये. सुंदर झेल बिपुलने पकडलाय. पहिला धक्का जरूर लागलाय. आता रोनक आलाय. रोनकला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. रोनक म्हटला की चमकदार कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर हा सेल अगदी परिपूर्ण केला गेलाय. 56 धावांचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला. ती क्षेत्र तिथे खाली आहे. पुन्हा एकदा बिपुल पुढे सरसावेल. चांगली कॉलिंग जरूर पाहायला मिळालंय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकेरीने श्री गणेश केला जातोय. 2 धावा माफ करा. एक अवांताच्या स्वरूपात एक धाव आली होती. स्कोर कार्डवर धावा आहेत 2. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल. पुढील बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम शक होईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली. हो 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 हो, झेल सुटलाय, झेल सुटलाय. इथून मागच्या मॅच मध्ये भूपेश तांडेलचा झेल सुटला होता आणि मॅच विनिंग पारी केली होती. इथून काय घडलं जाईल? झेल तर सुटलाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 4. पुढील बॉल. हो हो, अप्रतिम चेंडू वर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. कौतुक करावं लागेल. गोलंदाज पुढील बॉल. 12 ते 13 धावा येणे गरजेचं होतं या षटकामध्ये, परंतु धावा आल्या नाहीयेत. पुढील बॉल. सफल झाल्यात. मोठा फटका करण्याचा प्रयत्न.
तिथे क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट्स लावले होते. विकेट किपर आपण पाहिला होता. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबाही परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धाबांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 6 अंकावर. 6 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. षटकाची झाली समाप्ती. 6 धावा फक्त खर्च केल्या. एक महत्वाचा विकेट्स बाद केला गेलाय. 51 ची आवश्यकता. 18 चेंडू आहेत. आता 17 ची सरासरी प्रतिषटक असेल. 18 बॉल 51 ची जुनी आवश्यकता. 50 माफ करा. 18 मध्ये 50 म्हणजे 17 च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यासाठी 2 हवाई सफर येणं गरजेचं असेल. किरण गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटचा टो जरूर लागलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावा इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. तिहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 अंकावर. इथून पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे सुपर स्ट्रायकर संघासाठी. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. चेंडूबाईचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी किरणकडे. एक चांगला अनुभव आहे. गोलंदाज पुढील बॉल. मोठा फटका. इथे फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. दुसऱ्या विकेटचं होईल पतन. 9व्या धावसंख्या दुसरा धक्का. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा. थँक्यू. रोनक आलाय. आता रोनकला चांगली कामगिरी करावी लागेल. सध्या अडचणीत टीम आपण पाहत आहेत. 9 धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय. चला फलंदाजाचं नाव सांगा. धवल. माफ करा. धवल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धवल कामगिरी करावी लागेल. धवलला मॅच फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 100% एफर्ट्स तुम्हाला इथून लावावे लागतील. किरण सध्या चांगली गोलंदाजी करतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. 2 गडी बाद. ब्लू सायक्लॉन की सुपर स्ट्रायकर फायनल मध्ये असेल. चांगली कामगिरी करावी लागेल. पलटवार करावा लागेल सुपर स्ट्रायकर संघाला. धवलच्या बॅट मधून एक मोठा प्रहार. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो के विष्णु की अवतारी. राम जी की निकली सवारी. राम जी की लीला है नारी. थँक्यू. 4 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पुढे 13 रन 13 धावा. का चौकारांशी होणार नाही. एक मोठी इनिंग पेश करावे लागेल धवलला. लेफ्ट हँड फलंदाज. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये. 14 धावा धावफलकावर आहेत. 14 धावा धावफलकावर. स्कोर कार्ड आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 2. इथून दोन्ही बाजूने चांगली फलंदाजी करावी लागेल. रोनकलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. रोनक आपण पाहतायत. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत विपुल. क्या बात है. अप्रतिम झेल टिपला गेलाय. झेल क्रमांक 2 आपण पाहतायत. सुंदर झेल. देखे जरा इसमें कितना है दम. चमके रखना कदम मेरे साथिया. देखे जरा. थँक्यू. विपुलने काय अगदी लॉंग चेस करावं लागलं होतं. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये
सुंदर 100 एफर्ट्स दिले गेले. काही जबरदस्त कौतुक करावं लागेल. विपुल आपण पाहतायत सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज गोलंदाज मार्कवर प्रसाद. संख्या झाले स्कोर कार्डवर आता 12 चेंडू आणि 42 ची आवश्यकता आहे. आता 24चं इक्वेशन असेल 21चं इक्वेशन असेल प्रति ओव्हर्स म्हणजे 3 षटकार तुम्हाला गरजेचे असतील प्रति षटक. 6 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 42 ची आवश्यकता. 12 चेंडू प्रयत्न करावे लागतील. इथून पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. इथून धवललाही मात्र माघारी परतवलं गेलाय. चौथा धक्का लागतोय. साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका. साताऱ्याची गुलछडी. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. विकास सर मैदानाच्या आतमध्ये गेल्यात परंतु विकास सरांना झकास कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण टीम सध्या अडचणीत आहे. 11 बॉल 42 ची आवश्यकता. 6 ते 7 षटकार ठोठावे लागतील या 11 चेंडू मध्ये तर फायनल मध्ये तुमचा प्रवेश निश्चित नसेल. प्रसाद पुढील बॉल समोर विकास. सिंगलने काम होणार नाहीये. त्यासाठी हवाई सफर तुम्हाला करावी लागेल. विपुलचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळालाय. अप्रतिम. आता अडचणी वाढल्यात. चेंडू आहेत 10 बनवायच्या आहेत 41 हवा. 410च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. चांगली गोलंदाजी सिंगलने काही फरक पडणार नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आता 9 चेंडू 40चं इक्वेशन. विकासला बॅट मधून षटकार चौकार पाहायला मिळता येईल का तर 9 चेंडू आहेत आणि 40ची आवश्यकता. गोलंदाज पुढील बॉल. ओहो इथून विकेटचा झालाय पतन. आता अडचणी वाढल्या गेल्यात सुपर स्ट्रायकर संघाच्या. थँक्यू. विकास सरांचे फॅन फॉलोवर फार आहेत. एक षटकारा मला असतं तर बक्षिसांची खैरात लागली असती. अरुण मैदानच्या आतमध्ये जात आहेत. गोलंदाज पुढील बॉल प्रसाद. आता मात्र अडचणीत आहे सुपर स्ट्रायकर संघ कारण जबरदस्त कामगिरी केली ब्लू सायक्लॉन या संघाने. विपुलचा तो सुंदर झेल चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा राहिलाय. मागच्या वर्षी या संघाने चांगली कामगिरी केली होती. 7-39चं इक्वेशन. प्रत्येक चेंडूवर आता प्रहार. ओहो अप्रतिम गोलंदाजी. आता 6 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 39 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. 17 धावा 5 गडी बाद. विपुल कुलोनी मार्क वर 6 बॉल 39 ची आवश्यकता. फक्त औपचारिकता असेल कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचे होते.
गोलंदाज पुढील बॉल आता फक्त औपचारिकता आहे, कारण 5 मध्ये 38 आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण मनोज पुढे सरसावले होते. गोलंदाज आता फक्त औपचारिकता. 4 बॉल 37 आवश्यकता. अरुण एखादा षटकार पाहायला मिळेल का? प्रयत्न चांगला केलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 संघ आता फायनल मध्ये मात्र आपण पाहायला मिळतील. कडवी लढत, कडवी झुंज, चॅम्पियनचा किताब कुठला संघ ते प्राप्त करेल? हो अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. पंच आमच्या दिशेने बोलतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. चला रिटायर्ड हर्ड झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. विकेट गेलाय का? यस विकेट. चला नवीन फलंदाज. चला नवीन फलंदाज. चला नवीन फलंदाज. अजूनही मेगा फायनलचा सामना असेल. निनाथ नवीन फलंदाज. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये एखाद 2 षटकार तरी पाहायला मिळतील का? रॉयल क्रिकेटर्स ए टीम आणि त्याच्या विपक्ष ब्लू सायक्लॉन. मेगा फायनलचा थरार असेल. कुठला संघ चॅम्पियन ठरेल या चौथ्या पर्वाचा? इथे विकेटचं झालंय पतन पुन्हा एकदा. सौरभ नवीन फलंदाज. फक्त औपचारिकता आहे. गोलंदाज. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विपुल चांगली कामगिरी केली ब्लू सायक्लॉन या संघाने. शेवटचे 2 बॉल असतील. औपचारिकता आहे. 2 संघ एकमेकांसमोर असतील. रॉयल क्रिकेटर ए संघ त्याच्या विपक्ष असेल ब्लू सायक्लॉन. ह्या मेगा फायनल. निर्जन सोयी चेंडू जातोय. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. आता शेवटचा बॉल असेल. शेवटचा अंतिम चेंडू असेल. चला बोथ कॅप्टन्स आता रेडी असतील. टॉस केला जाईल मेगा फायनलचा. बूस्ट सायक्लॉन त्याच्या विपक्ष आपण पाहतात रॉयल क्रिकेटर ए. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन माय नेम इज लखन सजनों का सजन मेरा नाम है लखन ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी 1 2 का रोजी 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन माय नेम इज लखन सजनों का सजन मेरा नाम है. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यात. सामना 3 षटकाचा असेल. चला 3rd आणि 4थ्या नंबर साठी टॉस केला.